सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी गोव्यात पर्यटकांची गर्दी झाली आहे। कलंगूट बीचवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे। गोव्यातील 80% हॉटेल बुक झाल्यात, तर गर्दी वाढल्यानं हॉटेल्स रूमच्या भाडेदरातही वाढ करण्यात आली आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। थेट गोव्यावरून आपले प्रतिनिधी हिरा ढाकणे आता आपल्या सोबत आहेत। हिरा, काय चित्र आता दिसतंय गोव्यात या वर्षातला शेवटचा दिवस? नक्कीच सौरभ, या वर्षातला शेवटचा दिवस आहे आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गोवा सज्ज झाले आहेत। आता मी कलंगूट बीचवरती बघू शकतो की या बीचवरती ही मोठ्या प्रमाणावरती नागरिक जे पर्यटक आहेत राज्यभरातून देशातून तर जगभरातून नागरिक या ठिकाणी येत असतात आणि आपला जो नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आणि एक 31st सेलिब्रेशन करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते। हॉटेल्स असतील, रेस्टॉरंट असतील, त्यासोबतच जे पर्यटन स्थळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। त्याचबरोबरीने प्रशासन सुद्धा या ठिकाणी अलर्ट वरती आहे। नागरिकांची सुरक्षा घेतली जाते, त्यासोबत पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज आहे। या आता मी या बीचवरती आणि मध्यंतरी आता बघून पोलीस सुद्धा या ठिकाणी पहारा देत आहेत। जे काही पर्यटक आतमध्ये जातात, पाण्यात जातात, त्यांची सुरक्षा घेतली जाते आणि जे पर्यटक एन्जॉय करण्यासाठी आले त्यांच्या याच्यात कुठलाही बाधा येता नाही याची सुद्धा काळजी प्रशासनामार्फत घेतली जाते। त्यासोबत इथं बोटिंगचा सुद्धा आनंद नागरिक या ठिकाणी घेत आहेत। आता बघू शकतो की संपूर्ण जे बीचवरती जे नागरिक आहे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि आपल्या जे नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आणि एक सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणावरती दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर नागरिक मोठ्या प्रमाणात आल्यामुळे गोव्यातील हॉटेल्स हे 80% बुक झालेले आहेत। त्यासोबत कसिनो असतील या ठिकाणी सुद्धा मोठ्या गर्दी करण्यात गर्दी होते। त्यासोबत